आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। अयोध्येच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशीच सानेगाव आदिवासी वाडीचा अनोखा निर्णय। एकीकडे 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत असतानाच रोहा तालुक्यातील सानेगाव आदिवासी वाडी येथील पुरुष व महिला यांनी आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रोहा येथे शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे नेतृत्वात उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, उपतालुका प्रमुख संदेश मोरे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सानेगाव आदिवासी वाडीतील आपल्या वाडीच्या विकासासाठी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी आदिवासी समाजाचा शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार आशादायी आहे। वर्षोनवर्ष राष्ट्रवादीची व शेका पक्षाची सत्ता असूनही ही वाडी मूलभूत सोयी सुविधांपासून दुर्लक्षित राहिली आहे। त्यामुळे आज स्वप्नपूर्ती दिवस साजरा होत असतानाच सदर वाडीतील महिला व पुरुष बांधवांनी विकासासाठी शिवसेनेची कास व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्याचा चंग बांधलेला दिसून आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे म्हणाले, आजचा दिवस खरा म्हणजे भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे। आज राम जन्मभूमीवरती आज राम मंदिर उभा राहतोय आणि त्याच क्षणाला रोहा तालुक्यातील सानेगाव गावातील आदिवासी वाडीवरतील सर्व बंधू भगिनींनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। खरं म्हणजे आजच्या आनंदाच्या दिवशी, पवित्र दिवशी या सगळ्यांनी जो काय प्रवेश केलाय त्यामुळे रोहा तालुक्यातील शिवसेना परत एकदा जोमाने कामाला लागलेली दिसून येत आहे। तुम्ही जर बघितलात तर या रोहा तालुक्याचा विकास 2-4 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही ऐकलेलं होतात की दोन्ही आमदार महेंद्र शेठ दळवी असतील, भरत शेठ गोगावले असतील, या दोन्ही शेठ आमदारांचा वरद हस्त आमच्या रोहा तालुक्यात लाभल्यामुळे या रोहा तालुक्यामध्ये असे प्रवेश रोज आपल्याला दिसून येत आहेत आणि यापुढे दिसतील। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महेंद्र शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, हर हर महादेव। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।